आज आपण ज्या विषयाला करणार आहोत किंवा ज्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे ग्रंथपरीक्षण. ग्रंथपरीक्षण म्हणजे काय, ग्रंथपरीक्षणाचं स्वरूप काय असतं किंवा त्याची आवश्यकता आपल्याला का असते हे आपण आज बघणार आहोत. म्हणजे मराठी साहित्याचा जर आपण विचार केला तर मराठी साहित्य आपल्याला खूप व्यापक स्वरूपामध्ये दिसतं. म्हणजे त्यामध्ये ललित साहित्य आहे, ललितेतर साहित्य आहे, हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे दोन प्रकारचे काही पडलेले आहे आणि या दोन्ही प्रकारामध्ये जे ग्रंथपरीक्षण आपल्याला समाविष्ट होताना दिसतं ते म्हणजे ललित साहित्यामध्ये. आणि मग ग्रंथपरीक्षण कशाला म्हणायचं हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. म्हणजे पुस्तक आणि वाचन या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे ग्रंथपरीक्षण, किंवा जो वाचक आहे त्या वाचकाला पुस्तकापर्यंत घेऊन जाणारी पायवाट म्हणजे ग्रंथपरीक्षण. आणि मग अशा या ग्रंथपरीक्षणाची आवश्यकता आपल्याला का भासते, किंवा मराठी साहित्यामध्ये जी काही दर्जेदार पुस्तकं लिहिली गेली ती दर्जेदार पुस्तकं कोणती हे जर आपल्याला कशातून माहिती होत असेल तर ते ग्रंथपरीक्षणाच्या माध्यमातून. आणि मग या ग्रंथपरीक्षणामध्ये आपल्याला सांगता येतं की वाचकांसाठी एक महत्त्वाचा दुवा म्हणून ग्रंथपरीक्षणाकडे बघितलं जातं. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की ग्रंथपरीक्षण हे मार्गदर्शक ठरतात. म्हणजे कोणतं पुस्तक वाचावं, कोणतं वाचू नये, किंवा कोणत्या पुस्तकामध्ये आपल्याला आयुष्याच्या किंवा आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून एक नवीन विचार आपल्याला दिसून येईल ते आपल्याला ग्रंथपरीक्षणाच्या माध्यमामधून समजत असतं. इतकंच नाही तर ग्रंथ वाचनापूर्वी जी आपली मानसिकता असते त्या मानसिकतेची तयारी सुद्धा ग्रंथपरीक्षणाच्या माध्यमातून होते. म्हणजे आपण जर अवलोकन केलं तर प्रत्येकाची आवड वेगळी असते. कुणाला कादंबरी आवडते, कुणाला कथा आवडते, कुणाला नाटक आवडतं, तर कुणाला कविता आवडते. आणि मग अशा वेळेस मला कादंबरी जर आवडते आणि माझ्यापर्यंत जर कथेचं ग्रंथपरीक्षण जर पोहोचलं, ते वाचल्यानंतर माझ्यामध्ये उत्कंठा निर्माण होती की आपण तो कथासंग्रह वाचला पाहिजे. म्हणजे मानसिकता बदलण्यासाठी सुद्धा ग्रंथपरीक्षण एक महत्त्वाची भूमिका आपल्याला बजावताना दिसून येते. त्यानंतर आपल्याला सांगता येतं की ग्रंथ वाचनानंतर जी काही आपली मतं आहे ती आपल्याला पडताळून पाहता येतात. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला असणारं जे काही आपलं निगेटिव्ह किंवा नकारात्मक जे काही मत आहे त्या पुस्तक वाचनातून आपोआप पॉझिटिव्ह व्हायला लागतं. आपण सकारात्मक दृष्टीने विचार करू लागतो. ही एक ताकद त्या ग्रंथपरीक्षणामधून आपल्याला दिसून येते. आणि मग हे जे काही ग्रंथपरीक्षण आहे ही आवश्यकता वाचकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आपल्याला दिसून येते. त्यानंतर ग्रंथपरीक्षणाचं जे काही स्वरूप आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.